स्वागतम सुस्वागतम. चहापानाच्या सत्रानंतर 58व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात आपले सर्वांचं या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण काल उद्योग आणि पर्यावरण या विषयावरच्या परिसंवादामध्ये उद्योगांचा आणि पर्यावरणाच्या परस्पर संबंधांवर अतिशय विश्लेषणात्मक असं भाष्य ऐकलं. आता आपण उद्योग आणि ऊर्जा, समस्या आणि उपाय या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची माहिती या निमित्तानं देण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड, महाराष्ट्र शासनाची प्राधिकृत संस्था, याचे सन्माननीय कार्यकारी संचालक दीपकजी कोकाटे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो आहोत. इलेक्ट्रिकल बीटेक आणि सध्या टेक्नॉलॉजी या विषयामध्ये PhD JCT मुंबईमध्ये डॉक्टर AB पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. सर्टिफाईड एनर्जी ऑडिटर म्हणून ते सुपरिचित आहेत. गेली 17 वर्ष ऊर्जा बचत या विषयावर विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि विभागांमध्ये अतिशय मनपूर्वक कार्यरत असणारं हे कर्तबगार व्यक्तिमत्व आहे. महावितरण, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, EESL, केंद्र शासनाचा ऊर्जा विभाग आणि सध्या आपले सर्वांना ठाऊक आहे सुप्रसिद्ध अशा महाप्रीत महाराष्ट्र शासन येथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून सर कार्यरत आहेत. विविध नॅशनल आणि इंटरनॅशनल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एक वैचारिक सहभाग म्हणून सर व्याख्याते म्हणून उपस्थित असतात. आज या 58व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनामध्ये सन्माननीय दीपक कोकाटे साहेबांची उपस्थिती या निश्चितच अधिवेशनाची देखील उंची वाढवणारी. मी सन्माननीय दीपक कोकाटेंजींना विनंती करेन कृपया आपण मंचावर यावं आणि सन्माननीय ज्येष्ठराज जोशी सरांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान आजच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं होतो आहे. महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड चे सन्माननीय कार्यकारी संचालक दीपक कोकाटेजी यांचा यथोचित असा सन्मान आजच्या या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये फळांची करंडी आणि एक सन्मानचिन्ह या कार्यक्रमाच्या स्मृती त्यांच्या मनात चिरंतन राहाव्या त्या दृष्टीने प्रदान करण्यात येत आहे. पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी सरांच्या शुभहस्ते सन्माननीय दीपक कोकाटे साहेबांचा यथोचित स्वागतपर सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे त्यांना. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत याच विषयावर सन्माननीय डॉक्टर महेश पाटणकरजी, वर्ल्ड बँकेचे सल्लागार, तेही या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांनीही कृपया मंचावर यावं ही विनंती आहे. आणि अनिल केळकरजी उपाध्यक्ष यांना विनंती आहे की त्यांनी आज या अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. सन्माननीय अनिल केळकरजींना विनंती आहे डॉक्टर महेश पाटणकरजी यांचंही यथोचित स्वागत आज या अधिवेशनाच्या या सत्रामध्ये होतं आहे, व्याख्यान सत्रामध्ये होतं आहे. उद्योग आणि ऊर्जा, समस्या आणि उपाय या व्याख्यान सत्रामध्ये डॉक्टर महेश पाटणकरजींचं देखील मनपूर्वक स्वागत. मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या अधिवेशनामध्ये त्यांचंही मनपूर्वक स्वागत संपन्न होतं आहे. एकंदरीतच उद्योग आणि ऊर्जा म्हणजे विकास आणि पर्यावरण यांचा जो समतोल साधणं ही जी काळाची गरज आहे याविषयी आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी यापुढच्या काळात दीपक कोकाटे सरांना विनंती आहे की त्यांनी या व्याख्यानाला प्रारंभ करावा. सन्माननीय दीपकजी कोकाटे. स्लाइडर पुढे मागे जात आणि पॉइंटर इथे पॉइंट केलं ना. ठीक. सर्वप्रथम महाप्रीतर्फे मी विज्ञान परिषदेचे धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की खरं तर या सेशनसाठी चेअरमन आणि मॅनेजर डायरेक्टर उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली. इथं समोर एवढी सगळी दिग्गज मंडळी बसते असताना हा एक अतिशय क्लिष्ट विषय आहे
त्या क्लिष्ट विषयावर बोलताना मी थोडासा प्रयत्न करणार आहे. गेली 15 ते 16-17 वर्ष जेव्हा या क्षेत्रात काम करत असताना जे काय अनुभव आले ते अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी फार काही तज्ज्ञ नाही आहे या विषयातला, पण ज्या अनुभवातून राज्य लेवलला किंवा नॅशनल लेवलला ज्या ज्या पॉलिसी बनल्या, जे जे पब्लिक प्रोग्राम मोठ्या लेवलचे तयार झाले आणि एक्झिक्यूट झाले, त्याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली आणि ते काय छोटेफार जे अनुभव आहेत ते मी आपल्याशी शेअर करणार आहे. तर माझा थोडा प्रयत्न करतो मी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीमध्ये आणि दोन्ही इंग्लिश मिक्स करून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. कॉन्टेस्ट मी आज विषय बोलतो आहे की इंडस्ट्री ग्रोथ आणि एनर्जी डिमांड, त्याच्यामधले काही इश्यूज आहेत. इश्यूज एकदम पर्टिक्युलर मी डिस्कस करतो आहे. इश्यूज बरेच आहेत, पण आता ज्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जे क्लायमेट हा एक मोठा विषय येऊ घातलेला आहे, त्याचे जे निगोशिएशन्स होतात, त्या निगोशिएशन्स होताना त्याचं काय बेसिस असतं, कुठला देश कसा विचार करतो, किंवा त्याची मागणी आणि सप्लाय यातली तफावत, एनर्जी सिक्युरिटी, हे विषय डोळ्यासमोर ठेवून त्याच्याविषयी जे काही इश्यूज आहेत ते मी आपल्याशी डिस्कस करेन. एनर्जी एफिशियन्सी आणि एनर्जी कॉन्झर्वेशन हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, जो उद्योगधंद्यामध्ये अतिशय प्रॉफिट मेकिंग बिझनेस असं म्हणून बघितलं जातं. ॲज वेल ॲज एनर्जी सिक्युरिटीमध्ये तो एक अत्यंत महत्त्वाचा वर्टिकल आहे. तोही आपण थोडा डिस्कस करूयात. आणि शासनाच्या, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध कुठल्या कुठल्या स्कीम आहेत सध्या, त्या आपण डिस्कस करू. वेळ फार कमी आहे, पण त्यातल्या त्यात मी जे जे काय कवर करता येईल ते प्रयत्न करतो आहे. जेव्हा आपण असं म्हणतो इंडस्ट्री हा इश्यू, पूर्वी एनर्जी सप्लाय हा मोठा इश्यू होता, पण आज फॉर्च्युनेटली आपल्याकडं सप्लाय डिमांड फार काही कमी आहे. त्यामुळे सप्लाय इज किंवा एनर्जी अवेलेबिलिटी इज नॉट ॲन इश्यू, बट डेफिनेटली टाईप अँड क्वांटिटी ऑफ द एनर्जी इज ॲन इश्यू. आपण कुठल्या प्रकारची ऊर्जा वापरतो आहे, फॉसिल, नॉन फॉसिल, रिन्युएबल, की आणखी काही ऊर्जेचे नवीन नवीन जे काही स्रोत येत आहेत, तो कसा पेनिट्रेट करता येईल, कसा डिप्लॉय करता येईल, तो एक इश्यू आहे. आणि ऑफकोर्स अफोर्डेबिलिटी अँड रिलायबिलिटी इज अन बिग इश्यू. सगळ्यात जेव्हा प्रयत्न येतो की आपल्याला जेव्हा विचार करतो की हा सामान्य माणसाशी उद्योगधंदा कशाशी संबंधित आहे, तो सगळ्यात मोठा इश्यू असतो म्हणजे एअर पॉल्युशन. तर भारताच्या दृष्टीने त्याचे कुठले कन्सर्न आहेत जर आपण बघितलं तर साधारण 14 कोटी लोक आपण आत्ता जे काय परमिसिबल एअर लेवल आहे WHO ने सांगितली त्याच्याहीपेक्षा वर्स्ट एअर आपण सध्या घेत आहोत. ज्या काही 20 सिटी आहे जगामध्ये की ज्यांचं ॲन्युअल एअर पोल्युशन अनडिझायरेबल आहे, त्यातल्या 13 सिटी आपल्या भारतातच आहेत. तर त्या टोटल पोल्युशनमध्ये जर इंडस्ट्रीचा सहभाग बघितला तर इंडस्ट्रियल क्षेत्राचा तो साधारण 45% आहे. 14% व्हेकल्स आहे, 17% क्रॉपचा आहे आणि 5% अदर्स. जरी इंडिया आपलं पर कॅपिटा GHG कन्झम्पशन जरी कमी असलं तरी आपण मात्र जगातले तिसरे मोठे देश आहोत की आपण क्वांटिटी वाईज सगळ्यात जास्त GHG इमिशन करतो. ही एक महत्त्वाची स्लाईड. मी जेव्हा आपण 3 वेगळ्या विषयावर बोलत असतो तेव्हा हे तिन्ही एक वेगळे कन्सर्न मी एका स्लाईडमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये इंडस्ट्रीचा डॉमिनन्स कसा आहे कॉन्ट्रीब्युशन वाईज, आपण जर बघितलं की इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन तर बघितलं तर साधारण आपल्याला इंडस्ट्रीचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन 41% म्हणजे 41% आहे. ओव्हरऑल एनर्जी कन्झम्पशन घेतलं म्हणजे इलेक्ट्रिसिटी फॉर्म प्लस जी काही इंडस्ट्रीला प्रायमरी एनर्जी लागते क्रूड ऑइलमध्ये किंवा फ्युएल सप्लायमध्ये, ती साधारण 48% आहे. आणि पोल्युशन मात्र जो टोटल जर कॉन्ट्रीब्युशन काढलं तर साधारण 45% आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की इंडस्ट्रीचं 41% इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे, मग त्यातले नक्की कुठले क्षेत्र आहेत की जे जास्त पोल्युशन करणाऱ्या जबाबदार आहेत किंवा ते कल्प्रिट आहेत आपण असं म्हणतो. तर ते पुढे आपण जेव्हा प्रेझेंटेशनमध्ये बघू की विदिन दॅट इंडस्ट्री विच आर दो सेक्टर नीड टू बी टार्गेटेड. हा एक छोटासा ग्राफ मी मुद्दाहून दाखवतो इथे. आपण जर त्याचा ट्रेंड बघितला कार्बन इमिशनचा वेगळ्या सेक्टर वाईज, तर ऑफकोर्स इंडिया कंटिन्यूज टू बी रिमेन डिपेंडंट ऑन द पॉवर. आणि त्या पॉवरमध्ये अजूनही आपला 70%पेक्षा जास्त वाटा थर्मलचा आहे. इंडस्ट्रीचं जर बघितलं तुम्ही तर आपल्याला थोडासा तो ग्राफ लिनियर दृष्टीने जातो आहे, कारण की आता आफ्टर द इनॅक्टमेंट ऑफ द ॲक्ट एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आणि त्याची इम्प्लिमेंटेशन जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आता एनर्जी एफिशियन्सी, ऊर्जा बचत किंवा वेगवेगळे प्रोग्रॅम, ॲडॉप्टेशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज, यामुळे आता
इंडस्ट्रीचं जरी प्रॉडक्टिव्हिटी जरी वाढली असली तरी ओव्हरऑल स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. विदिन दॅट इंडस्ट्री आपण जर बघितलं ट्रेंड, तर कुठल्या इंडस्ट्रीज की जे जास्त GHG एमिशनला रिस्पॉन्सिबल आहेत, तर पहिलं आपण मिनरल इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्री आहे, मेटल इंडस्ट्री आहे. त्याच्यात मिनरल इंडस्ट्रीचा सहभाग थोडा जास्ती आहे. मुद्दामून आम्ही फिगर दाखवते की मला फक्त त्या सेक्टरची व्याप्ती दाखवायची आपल्या सगळ्यांना, की जर इंडिया लेवलला आपण विचार केला तर आपण हा इंडस्ट्री सेक्टर नक्की कुठे आहे. तर आपण जर बघितलं तर GDP कॉन्ट्रीब्युशनमध्ये जर ॲज युजल आपण बघतो सर्व्हिसेस सेक्टर नेहमी डॉमिनेट राहिलेले आहेत इंडियामध्ये, पण 2 नंबरला मात्र इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. साधारण 26% कॉन्ट्रीब्युशन इंडस्ट्रीचं आहे. आणि जर त्याचं ॲक्च्युली ॲब्सोल्यूट फिगर बघितलं साधारण 46 लाख कोटीपेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन फक्त एकट्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये GDPमध्ये. मग अशी जसं मी म्हटलं की विदिन दॅट इंडस्ट्री विच आर दोज सेक्टर विच आर मोस्ट रिस्पॉन्सिबल, की जे सगळ्यात जास्त घातकांनी जे सगळ्यात जास्त आत्ता कन्झम्पशनमध्ये रिस्पॉन्सिबल आहेत, तर हे 8 सेक्टर आहेत. ऑफकोर्स अजून एक सेक्टर त्याच्यामध्ये ॲड झालं आहे. यांना म्हणतात डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. तर ॲज पर इलेक्ट्रिसिटी ॲक्ट त्यांनी ह्या 8 सेक्टरना निवडलेलं आहे. आणि टोटल इंडस्ट्री सेक्टरच्या आपण मगाशी बघितलं इलेक्ट्रिसिटीमध्ये टोटल 41% इंडस्ट्रीला जातं. विदिन दॅट 41% फक्त 60% हे 8 सेक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यामध्ये पॉवर सेक्टर आहे, आयर्न आहे, सिमेंट, ॲल्युमिनियम, फर्टिलायझर, पेपर पल्प, टेक्स्टाईल आणि ऑफकोर्स रेल्वे एक ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये. तर विदिन दॅट 8 सेक्टरमध्ये बघितलं आपण त्यातल्या ज्या 60% कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्यातलं 55% एकट्या पॉवर, स्टील, सिमेंट, फर्टिलायझर याचं आहे. आणि 45% कॉन्ट्रीब्युशन ॲल्युमिनियम, पेपर आणि क्लोर अल्कलीचं आहे. हा एक ग्राफ मी मुद्दामूनच दाखवला इथे. मी जसं मगाशी म्हटलं हे 2020च्याच फिगर आहेत. 2020च्या फिगरवर जर बघितलं तर जो डाव्या बाजूचा ग्राफ आहे तो आहे इन्स्टॉल कपॅसिटी इन मेगावॉट्स आणि उजव्या बाजूचा ग्राफ आहे तो ॲन्युलाइज जनरेशन इन ॲब्सोल्यूट मिलियन युनिट्स. तर तुम्हाला दिसेल जर यात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं थर्मलचं तर साधारण 55% इन्स्टॉल कपॅसिटी वाईज आपण आहोत, पण ॲन्युअल जनरेशन इनिशियल बघितलं तर आपण ऑलमोस्ट 72% आहोत. आणि एक यातली अजून एक नोटीस करायची गोष्ट आहे, जर रिन्युएबल बघितलं तर आपण रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉल वाईज आपण ऑलमोस्ट 25% पोहोचलो आहोत. पण जेव्हा ती ॲक्च्युअल डिलिव्हरीमध्ये किंवा ॲन्युलाइज जनरेशनमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचा वाटा मात्र 10% आहे. कारण रिन्युएबल एनर्जी ही थोडी इन्फर्म पॉवर आहे, काही कन्फर्म पॉवर नाही आहे. त्यातल्या त्यात विंडचा सहभाग जास्ती आहे. तर या स्लाईडमधून मला आपल्याला सांगायचं आहे की इंडिया कंटिन्यूज टू डिपेंड ऑन द फॉसिल फ्युअल. म्हणजे येथे जरी आपण 2030, 2050 असे वेगळे वेगळे गोल जरी सेट केले असले तरी नॅशनली इंटरनॅशनली आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे की इंडियाची इंडस्ट्रियल ग्रोथ ही अजूनही थर्मल एनर्जीवरच डिपेंड असणार आहे. हे वाक्य मला मुद्दामून इथे सांगावं लागतं. आपल्याला माहिती आहे की फेमस शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनचं एक ड्रीम होतं, विल मेक द इलेक्ट्रिसिटी सो चार्ज दॅट ओनली रिच पीपल विल बर्न द कॅन्डल. मला असं वाटतं त्याचं स्वप्न खरं झालं आहे. आपण जर बघितलं तर एक मेणबत्ती घ्यायला घेतलं आपण तर 10 ते 15 रुपयाला मेणबत्ती मिळते आणि ती अर्धा तासच चालते. पण आज 1 युनिट इलेक्ट्रिसिटी आपण इझिली 4 ते 5 रुपयामध्ये आपल्याला घरी डोमेस्टिक रेटनी मिळते. तिथं बाजूला जो बल्ब बघितला तुम्ही तो मुद्दाम मी LED बल्ब दाखवला आहे. थॉमसने जरी इनकॅन्डेसेंट बल्ब डिस्कवर केला असला तर LED बल्ब यासाठी दाखवलं की आता टेक्नॉलॉजी इव्हॉल्युशन प्रचंड झालं आहे. पूर्वी इनकॅन्डेसेंट बल्ब आला, नंतर CFL बल्ब आला आणि LED बल्ब आला. आणि पाणी तर हा LED बल्बची एक छोटी स्टोरी आहे. तुम्हाला माहिती असेल इंडियामध्ये LED बल्ब पेनिट्रेशनमध्ये पूर्ण जगामध्ये इंडिया हा नंबर 1 कंट्री आहे की आपण फार कमी वेळामध्ये LED बल्बचं जास्त पेनिट्रेशन करू शकलो. त्याला कारण आहे की आपला एक नॅशनल लेवलचा प्रोग्राम लॉन्च झाला होता. त्याचं नाव आहे उजाला. तुम्ही नेहमी ऐकत असाल पंतप्रधान वगैरे आपल्या नेहमी आपल्या बोलण्यातून उल्लेख करतात उजाला बल्ब. तर ही टेक्नॉलॉजी केवळ 18 महिन्यामध्ये म्हणजे 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण 35 कोटी बल्ब डिस्ट्रीब्यूट करू शकलो आणि विथ फुल ट्रान्सपरन्सी. आणि यांनी साधारण आपण 9,000 मेगावॉट एवढा लोड वाचवू शकलो. तर पॉईंट आहे की अतिशय छोटा एलिमेंट आहे LED नावाचा, पण त्याचा इफेक्ट जर बघितला आपण
तर कॉन्झर्वेशन, तर 9,000 मेगावॅटपर्यंत आपण सेव्हिंग करू शकलो. त्याला म्हणतात डिमांड साईड मॅनेजमेंट प्रोग्राम. तर असे लार्ज स्केल पब्लिक डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम जिथे मला काम करायची संधी मिळाली अशा प्रोग्राममध्ये. थोडंसं महाराष्ट्राकडे जाऊयात आपण. जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं इंडस्ट्रीचं तर जिल्हा वाईज आपण कसं केलं तर साधारण एक ॲट्रॅक्टिव्ह इंडेक्स जर काढला आपण डिस्ट्रिक्ट वाईज महाराष्ट्रातल्या, तर वेगवेगळे क्लस्टर आपल्याकडे आहेत. त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं असेल तो जो आपल्याकडे गोल्डन ट्रायंगल झाला होता नाशिक, ठाणे, पुणे आणि मुंबई, त्या एरियामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला अट्रॅक्टिव्हनेस दिसेल. नंतर 2 नंबरला औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर वगैरे. त्याच्या खालोखाल जर तुम्ही गेलात तर पुन्हा नागपूर आहे, चंद्रपूर आहे आणि ऑफकोर्स सगळ्यात शेवटी जर बघितलं आपण की जिथे इंडस्ट्री जेवढी आपल्याला हवी तेवढी पोहोचली नाही आहे, ऑफकोर्स सिंधुदुर्ग, गडचिरोली, वाशिम किंवा हिंगोली एरिया. तर क्लस्टर्स बघितले आपण महाराष्ट्रामध्ये साधारण 8 ते 9 क्लस्टर डेव्हलप झालेले आहेत. त्या क्लस्टर्समध्ये आपण जर बघितलं नाशिकपासून सुरुवात केली, नाशिक सगळ्यांना माहिती आहे, नाशिक पुणे ॲटोमोबाईल क्लस्टर आहे, औरंगाबादी ॲटोमोबाईल क्लस्टर आहे. नागपूरमध्ये आपण बघितलं तर थोडा डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आहे. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल आहे. सोलापूर, सांगलीमध्ये अजूनही आपण जर बघितलं सोलापूरमध्ये ऑफकोर्स टेक्स्टाईल क्लस्टर डॉमिनंट आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, फॉर्जिंग क्लस्टर तिथे जास्त डेव्हलप झालं. तर थोडी महाराष्ट्रातली ही विविधता आहे. त्यामुळे आपल्याकडे काय होतं नेहमीच इंडस्ट्रियल डिमांड जो म्हणतो आपण एनर्जी डिमांड तो हाय राहिलेला आणि तो फ्लक्च्युएटिंग राहिलेला आहे. पुढचा जर का आपण बघितलात तर साधारण डिमांड इंडस्ट्री वाईज जर आपण पुन्हा कॅटेगरी केली HT इंडस्ट्री, LT इंडस्ट्री किंवा LTमध्ये पुन्हा पॉवरलूमवाला इंडस्ट्री, नॉन पॉवरलूम, तर त्याचा डिमांड जर आपण बघितला तर तो कन्सिस्टंटली एक्सपोनेन्शियलच राहिलेला आहे 2016-17 पासून ते 21-22पर्यंत. मध्ये एक थोडा 19-20ला आपल्याला डीप दिसेल, मे बी करोना काळामध्ये थोडा डीप झालेला आपल्याला ऑब्झर्व होतो तो. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की टॅरिफ सांगताना आपण विचारलं तर भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट टॅरिफ महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे. तरी इंडस्ट्री इथे यायला प्रयत्न करतात कारण एक चांगलं वातावरण आहे, स्किल मॅनपॉवर तुम्हाला इझिली मिळते, परमिशन्स इझिली होतात. पण तरीही टॅरिफ जास्ती असणं हे पण फार काही चांगलं नाही आहे इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी. ते कसं कमीत कमी करता येईल तर त्याच्यावरती वेगवेगळे प्रयत्न स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला होत आहेत, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण पर्टिक्युलरली या लोडमध्ये मग तुम्हाला ह्या 00 आवर्स टू 24 आवर्स आपण जर बघितलं आणि ही टॅरिफ, तर ती टॅरिफ फ्लक्च्युएटिंग असते. याला टाईम ऑफ द डे टॅरिफ म्हणतात. ही टाईम ऑफ द डे टॅरिफ का असते? कारण आपला जो डिमांड कर्व असतो तो कंटिन्युअस नसतो. डिमांड कर्व हा नेहमी त्याच्या डिमांड कर्वचं नेचर आपल्याला कमी, म्हणजे रात्रीच्या वेळेस डिमांड कमी होतो, दिवसा पुन्हा मॉर्निंगला वाढतो, पुन्हा संध्याकाळी वाढतो. त्या डिमांड कर्वप्रमाणे त्याची ती तारीफ ठरवलेली असते. तिथं साधारण आपण बघितलं तर ही 6 रुपयेपासून ती अगदी 11.5-12 रुपयेपर्यंत पोचते. पण याची एक पिक्युलॅरिटी असते. बिकॉज ऑफ दिस नेचर ऑफ दिस लोड कर्व इथे आपल्याला अनेक इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आपण आणायला आपल्याला चान्स आहे, वाव आहे. कारण म्हणून त्याला टाईम ऑफ द टॅरिफ म्हणतात. जेव्हा जेव्हा हा पीक जातो तेव्हा पीकमध्ये अशा काही टेक्नॉलॉजी आपण पेनिट्रेट किंवा इंटरव्हेन्शन करू शकतो की तो जो पीक आपल्याला कमी करता येईल आणि ऑफ पीकमध्ये जेव्हा हा पीक कमी आहे त्याला त्याचं वाढवता येईल. कारण हा जो लोड कर्व जितका फ्लॅट असेल तेवढं त्याचं पॉवर प्लॅन्टचं इकॉनॉमिक ऑपरेशन चांगलं असतं असं मानलं जातं. मी जसं म्हटलं की आता ह्या पॉलिसीज आणि येतात त्यात बऱ्याचशा पॉलिसीज आलेल्या आहेत. त्यातला फक्त इंडस्ट्री रिलेटेड जी सगळ्यात महत्त्वाची आहे तीच मी डिस्कस करणार आहे. जो एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2015 त्याच्यामध्ये नॅशनल मिशन ऑन एन्हान्स एनर्जी एफिशियन्सी त्याच्यामधली ही एक मोठी पॉलिसी होती. त्याच्यामध्ये काही गोल सेट केले होत्या. तर साधारण असं विचार केला होता की भारताच्या लेवलला ऑफकोर्स हे 10 वर्षापूर्वीचे एस्टिमेट आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण ऑलरेडी अचीव केलेलं आहे. तर फक्त एनर्जी एफिशियन्सी म्हणजे ऊर्जा बचत हे मार्केट जर बघितलं तर 74,000 कोटी इथं मार्केट होतं असे त्यावेळेचे एस्टिमेट्स केले होते. आणि साधारण आपण टार्गेट्स ठेवले होते की ॲन्युअल सेव्हिंग आपण 23 मिलियन टन्स ऑइल इक्विव्हलंट एवढं करू आणि डिमांड आपण 19,000 मेगावॅटच्या पर करू. पण सांगायला आनंद होतं की हे टार्गेट आपण अचीव केलेलं आहे ऑलरेडी. त्यातलं एक महत्त्वाची दुसरी स्कीम आहे पॅट, परफॉर्म अचिव्हमेंट रेट, की जी इंडस्ट्रीसाठी आहे. ज्या मी आता तुम्हाला जे 9 सेक्टर दाखवले ऑइल, पेपर, इंडस्ट्री, क्लोर, अल्कली, त्या 9 इंडस्ट्रींना त्यांनी टार्गेट सेट केलं होतं की तुम्ही तुमचं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन
म्हणजे तुमच्या कंपनीमधून जो प्रॉडक्ट निघतो त्या प्रॉडक्टला पर युनिटला जेवढी एनर्जी लागते ती एनर्जी सध्याची लेवल आणि येत्या 15 वर्षामध्ये ती तुम्हाला साधारण 25% कमी करायची. एखाद्या पेन मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी असेल किंवा सिमेंट इंडस्ट्री पकडू आपण. समजा सिमेंट इंडस्ट्रीचे एक गोणी बनवायला साधारण त्यांना 22 युनिट लागत असतील तर ते येत्या प्रोग्रेसिव्हली ते 22चे 20, 15, 18 इथंपर्यंत कमी व्हायला पाहिजे असे त्यांना टार्गेट्स दिले होते. ते टार्गेट जर तुम्ही अचीव केले तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार, तर टार्गेट तुम्ही अचीव नाही केले तर तुम्हाला पेनल्टी मिळणार. मग ह्या सगळ्याच्यामध्ये एक बिझनेस मॉडेल तयार होतं आपण. ते बिझनेस मॉडेल असं होतं की जे लोक ओव्हर अचीव करतील ते त्यांना एनर्जी सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणून विकू शकतील आणि ज्यांनी अचीव केलेलं नाही आहे त्यांनी ते सर्टिफिकेट विकत घ्यायचं. त्याला ई सर्ट्स बिझनेस म्हणतात. तर असा तो बेसिकली एनर्जी एफिशियंट सर्टिफिकेशन, कार्बन क्रेडिट हा इथून उगम झाला. तर पॉईंट असं आहे की कुठलाही इश्यू जरी असला तर त्याला एक इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल जर तयार केलं तर ते लवकर पेनिट्रेट होतं आणि त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला मिळतात. जसं मी आता तुम्हाला सांगितलं हे 9 सेक्टर आहेत. त्यातलं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचं जे टार्गेट आहे ते साधारण 25% आपल्याला प्रोग्रेसिव्हली कमी करायचं आहे आणि त्याला एक लिगल मॅन्डेट आहे. जर तुम्ही तो कंप्लाय नाही केला तर तुम्हाला पेनल्टी लागते. पेनल्टी जर ओव्हरड्यू झाली तर तुम्हाला ती ऑन द गो टाईम ती फॅक्टरी बंद पण करावी लागेल. तर तो पॅटचा एक डिटेल मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये हे मी सांगायचा प्रयत्न केला की ओव्हरऑल रिडक्शन जर केलं आपण इंडस्ट्रीचं ते साधारण 5% आपल्याला त्याचा बेनिफिट मिळेल आणि टोटल एनर्जी सेव्हिंग गोल जे आहे ते साधारण 6.6 मिलियन टन्स ऑफ ऑइल इक्विव्हलंट एवढं आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट सेट केलं होतं. दुसरं एक बिझनेस मॉडेल आहे एस्को बिझनेस मॉडेल म्हणता याला. हे थोडं ऐकायला तुम्हाला वेगळे वेगळे नवशब्द वाटतात पण हे ॲक्च्युली होत आहेत आता. जसं महाप्रीत ही एक जशी आमची एक नवीन कंपनी आहे, आम्ही ह्याच्यामध्ये ही एस्को बिझनेस मॉडेल रन करतो. साधं उदाहरण द्यायचं एस्को बिझनेस मॉडेलचं जर म्हटलं तर आपण स्ट्रीट लाईट पकडूया. आपण समजा नवी मुंबईच्या सगळ्या स्ट्रीट लाईट आपल्याला चेंज करायचे आहेत पण त्या चेंज करण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च आल्यानंतर त्याला ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पालिकेला करावी लागेल. त्याच्याऐवजी एक टेक्निकॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर तिथे येईल आणि तो गॅरंटी देईल की मी साधारण तुम्हाला 40 ते 50% सेव्हिंग करून दाखवेन. त्यासाठी लागणारी सगळी इन्व्हेस्टमेंट आम्ही करू आणि जे काही सेव्हिंग होईल त्या सेव्हिंगमधून मी माझी रिकव्हरी करेन आणि त्यातला काही पार्ट्स मी तुम्हाला देईन, हे पालिकेला देईन. असं जे बिझनेस मॉडेल तयार होतं त्याला इस्को बिझनेस मॉडेल होतं आणि हे इतकं सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो साधारण 296 शहरांमध्ये 11 लाख स्ट्रीट लाईट आम्ही चेंज केल्या आणि साधारण 180 कोटी दरवर्षी एवढी वीज विकत झाली आणि हे कंटिन्युअसली गेले 3 वर्षापासून होती आहे महाराष्ट्रामध्ये. ह्याचा फायदा असा होतो की राज्य सरकारला याच्यावरती 1 रुपयाचं बर्डन येत नाही, कुठली अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. शिवाय त्याचा मेंटेनन्स 4 ते 5 वर्ष डाऊन द लाईन 6-7 वर्ष जो कोणी टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर आहे तोच करत असतो. तसा एक हा नवीन बिझनेस तयार झाला, याला म्हणतात एस्को बिझनेस मॉडेल. आणि सध्या भारताचे सगळे सबसिडाईज ज्या कॅटेगरी आहेत, स्ट्रीट लाईट सबसिडाईज आहे, ॲग्रिकल्चर सबसिडाईज आहे, तुमचे पॉवरलूम सबसिडाईज आहे, त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे एस्को बिझनेस मॉडेल. कारण ही सबसिडी आपण किती दिवस कंटिन्यू करत राहणार याला एक लिमिट आहे आणि सबसिडी ही काय होते वेस्टेजेसवर खर्च होते. म्हणजे आमचा अनुभव आहे, आम्ही जेव्हा LED स्ट्रीट लाईट इम्प्लिमेंटेशनच्या पूर्वी ज्या सोडियम वेपर लाईट होत्या त्याची ओव्हरऑल एफिकन्सी आणि जर एनर्जी एफिशियन्सी काढली तर ती 35 ते 40% होती आणि कंटिन्यू सबसिडी ती फक्त वेस्टेजवरच जात होती. म्हणजे आपल्याला शासनाकडून 910 कोटी रुपये ते फक्त वीज बिलापोटी जायचे की जे वेस्टेजेस व्हायचे त्याच्यामध्ये एफिशियन्सी नव्हती. पण जेव्हा आपण LED रिप्लेस केलं तेव्हा ती एफिकन्सी 75-80% झाली आणि सबसिडी प्रोग्रेसिव्हली कमी होत गेली. त्यामुळे ह्याचे दोन्ही फायदे होतात. सबसिडी पण अरेस्ट होते, ॲट द सेम टाईम तुमची एफिशियन्सी पण इम्प्रूव्ह होते. दुसरा इम्पॉर्टंट सगळा सेक्टर आहे ॲग्रिकल्चर पंप्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना आपण सबसिडाईज वीज देतो. ती सबसिडाईज वीज जरी देत असलो आपण तर त्यातली ही नॉन रिलायबिलिटी आणि रिलायबिलिटी हा एक क्वेश्चन आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 45 लाख ॲग्रिकल्चर पंप आहेत आणि जर तुम्ही देशभराच्या लेवलला गेलं तर साधारण 2.25 कोटी ॲग्रिकल्चर पंप आहेत. 26% एनर्जी फक्त ॲग्रिकल्चरला जाते आणि रेव्हेन्यू कलेक्शन मात्र 4 ते 5%. आणि जर ॲग्रिकल्चर पंपाची एफिशियन्सी ऑपरेटिंग एफिशियन्सी बघितली तर ती 30%पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रामधली आहे 29.5%, ओव्हरऑल 44 लाख पंपांची. हे जर पंप आपण स्टँडर्ड पंप जर एनर्जी एफिशियंट पंप लावले 5 स्टार रेटेड पंप किंवा त्याला आपण सोलारमध्ये कन्वर्ट करू शकलो तर सबसिडीवरती जो जाणारा पैसा आहे
तो आपण कॅपेक्स जी रेव्हेन्यू सबसिडी आहे ती कॅपिटल सबसिडीमध्ये जर कन्वर्ट केली तर त्याला एक वन टाईम सोल्युशन आपण देऊ शकतो. तुम्ही कधी माहिती आहे, तुम्ही विचार केला की नाही, तुम्हाला फिगर माहिती नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये 11,000 कोटी रुपये ॲग्रिकल्चरला सबसिडी आहे दरवर्षी, आणि आपली इफिशियन्सी बघितलं तर फक्त 30% लेस आहे. तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट जेव्हा आपण करत असतो तेव्हा शासनाचा खूप मोठा कॅपेक्स लागतो आणि एवढा निधी शासनाला उभं करणं शक्य नसतं. म्हणून हे इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आहे, याला म्हणतो आपण एस्को बिझनेस मॉडेल, की याच्या थ्रू आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येतं, अकाउंटेबिलिटी करता येते, मेजरमेंट अँड व्हेरिफिकेशन करता येतं. त्याचे प्रोटोकॉल सेट केलेले आहेत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनी, की ते कसे प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचे आणि त्याचे रिझल्ट पण कसे चेक अँड बॅलन्स कसे चेक करायचे. त्यातला दुसरा विषय मी आपण जेव्हा म्हटलं होतं की एनर्जी कॉन्झर्वेशन, नक्की एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे नक्की काय, तर सगळ्यांना माहिती आहे की एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे फक्त दिवे चेंज करणे, किंवा तुम्ही ते 5 स्टार प्रोग्राम बघता आता सध्या, स्टार रेटिंगवाला एअर कंडिशनिंग असतो, 3 स्टारवाला रेफ्रिजरेटर मिळतो आपल्याला, किंवा 5 स्टार फॅन येतो. हे सगळे गॅजेट्स जे असतात ते दॅट इज अ पार्ट ऑफ दिस एनर्जी कॉन्झर्वेशन. म्हणजे बेसिकली तुमच्या इंडस्ट्रीचं प्रोडक्शन डिस्टर्ब न करता कमीत कमी एनर्जी वापरून आपल्याला सेम प्रोडक्शन किंवा ते कसं इम्प्रूव्ह करता येईल, यासाठी टेक्नॉलॉजी साईडला जे मेजर्स आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात त्याला म्हणतात एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर्स. तर यातून 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत की बेसिकली वी नीड टू ज्युडिशियली युटिलाइज आवर नॅशनल रिसोर्सेस. जेव्हा आपण एनर्जी म्हणतो तेव्हा हे सगळे रिसोर्सेस आहेत, हायड्रो एनर्जी, थर्मल एनर्जी किंवा कोल. फॉर दॅट फ्युचर जनरेशन वी नीड टू रिझर्व आवर नॅचरल रिसोर्सेस. कारण येणाऱ्या पिढीला जर आपण हे नाही सेव्ह करू शकलो, त्यातल्या त्यात भारत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले 70% आपण कोल एनर्जीवर डिपेंड आहोत. सो व्हॉट वी कॅन अचीव आउट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन अँड एनर्जी इफिशियन्सी, हे तर बघितलं. फक्त जर केलं आपण तर हे सगळे एस्टिमेट्स आहेत आणि दीज आर रिअल एस्टिमेट्स. साधारण 35% आपण एनर्जी रिड्युशन करू शकतो, 1.6 बिलियन टन्स एवढ्यापर्यंत आपण कार्बन इमिशन वाचू शकतो. 30-31 जर आपण त्याला सगळे DSM इम्प्लिमेंटेशन मेजर केले तर 20.8 बिलियन टन्स ऑफ कार्बन वाचेल. आणि फक्त एकट्या इंडस्ट्रीमध्ये फक्त एनर्जी एफिशियन्सी प्रोग्राम रन केला तर साधारण 500 मिलियन टन्स 30-31 आपण वाचू शकतो. त्यामुळे एनर्जी एफिशियन्सीला इतकं सारं महत्त्व आहे. त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो इथे. 1 HP मोटर इंडस्ट्रीमध्ये साधारण 0.75 किलोवॉट, म्हणजे आपल्या प्रत्येक घरात असते पाण्याला पण जी टुल्लू मोटर म्हणतो 1 HP मोटर, ती 1 HP मोटर जर आपण ती स्टँडर्ड मोटर जर प्रीमियम मोटरने रिप्लेस केली, स्टँडर्ड जी मोटर आहे ती साधारण त्याची ऑपरेटिंग एफिशियन्सी 60%च्या आसपास व्हेरी होत असते. त्याला जर आपण ती समजा NME ट्रिपल रेटेड चांगली मोटर जर रिप्लेस केली आणि त्याचं इन्क्रिमेंटल कॉस्ट जर काढली तर आपण तुम्ही बघितलं तर त्यातून निघणारी जी एनर्जी बचत आहे म्हणजे जवळजवळ 1 ड्रम ऑइल बॅरल वाचवल्यासारखं आहे जाळण्यापासून, किंवा 250 किलो कोळसा वाचवल्यासारखं आहे. आपण बघितलं प्रति युनिट साधारण 650 ग्रॅम कार्बन वाचणार आहे. जे काही पर युनिट सेविंग जे मिळेल आपल्याला तर साधारण 650 ग्रॅम त्यातून वाचेल. हे मुद्दाम थोडंसं लँग्वेजमध्ये सांगतो की एनर्जी इफिशियन्सी प्लेज अन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हे फक्त 1 HPचं मोटर आहे. इंडस्ट्रीमध्ये तर अशा हजारो HPच्या मोटर असतात आणि त्यांना जर आपण टार्गेट केलं आणि त्याच्यासाठी एक नॅशनल लेवलचा प्रोग्राम आला तर आपण किती सारी एनर्जी वाचू शकू. जसं आपल्याला एक एनर्जी इफचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. घरी आपण बिल येतं तेव्हा मात्र शेवटच्या दिवशी बिल भरताना आपल्याला वाटतं की आपण थोडं काय ते गणित चुकलेलं आहे. म्हणून ते बापू काळ्यांचं वाक्य मला नेहमी वाटवतं इथं, खर्च केल्याचं दुःख नसतं पण हिशोब नाही लागला की आपल्याला त्रास होतो. तसं इंडस्ट्रीमध्ये आहे. प्रोडक्शनच्या नावाखाली आपण खर्च करत जातो, पण जेव्हा मंथली बिल येतं आपल्याला आणि जेव्हा पेड करायची वेळ येते तेव्हा मग आपण हिशोब लावायला सुका करतो आणि मग एकमेकांना बोटं दाखवायला सुरू करू की तुमच्या खोलीतला AC चालू असतो, तुमचा फॅन चालू असतो, तुम्ही बंद करत नाही. तसं ते उदाहरणच आहे. हाच त्याच्यामागचा मुद्दा आहे एनर्जी एफिशियन्सीचा. आपण खर्च करत जातो आणि हिशोब नाही लागला की मग आपल्याला पुढे त्रास होतो. दुसरं ॲक्च्युली एनर्जी एफिशियन्सी म्हणजे काय किंवा त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. समजा आपण या हॉलमध्ये बसलो आहे, आपल्याला एक आज 10 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. तर हे 10 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी तयार करायला चंद्रपूरमध्ये साधारण एक 10 किलो कोळसा जाळला त्यांनी चंद्रपूरमधल्या पॉवर प्लॅन्टमध्ये. तर ती वीज चंद्रपूरमधून प्रवास करत ती मुंबईमध्ये आणि मग नंतर आपल्या हॉलमध्ये येतं.
त्याऐवजी आपण एनर्जी एफिशियन्सी मेजर केले 10 युनिटच्या ऐवजी 5 युनिटमध्येच आपण काम भागवलं. तर चंद्रपूरमध्ये काय होतं, ही जेव्हा सगळे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन हे सगळे लॉसेस पकडले जातात तेव्हा इथे 10 युनिट करायला मला चंद्रपूरमध्ये 20 युनिट तयार करावे लागतं. तर इथेच मी 5 युनिट वापरले तर चंद्रपूरमध्ये ते 10 युनिटच बनावे लागेल, म्हणजे 10 किलोच कोळसा जाळावं लागेल. तसं आहे ते. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा एनर्जी वाचवता, बेसिकली एनर्जी सेव्हज इज एनर्जी जनरेशन, त्याला म्हणतात डिमांड साईड मॅनेजमेंट. म्हणून आपल्या गरजा वाढवताना ठीक आहे, आपल्या गरजा तर वाढत आहे, डिमांड वाढतो आहे, पण ॲट द सेम टाईम ती कॉन्झर्व करून ऑप्टिमम युटिवून ज्युडिशियली आपण कसं वापर करू शकतो, त्याला टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्याला डिमांड साईड मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणतात. म्हणजे येत्या जर 50 वर्षामध्ये भारताला जर साधारण 500 गिगावॉट लोड लागणार असेल, डिमांड प्रोजेक्शन जर झालं असेल, तर ते डिमांड प्रोडक्शनमधले एक साधारण 50 ते 100 गिगावॉट आपले असे टार्गेट असायला पाहिजे की ते एनर्जी मी वाचवणारच आहे, त्यामुळे माझं जनरेशनही वाचेल. त्याचं जर कॉस्ट इकॉनॉमिक्स बघितलं तर साधारण 1 मेगावॉटचा थर्मल प्लांट टाकायला ते 6 ते 7 कोटी रुपये लागतात, पण 1 मेगावॉट एनर्जी वाचवायला मात्र 2 ते 2.5 कोटीच लागतात. आणि शिवाय आपल्याला त्याचा कार्बन सेव्हिंगचाही फायदा होतो. त्यामुळे नेहमी एनर्जी बचत करणं त्याला म्हणजे महत्त्व का दिलं आहे त्याला डिमांड साईड मॅनेजमेंटला एवढ्यासाठीच आहे की आपण मेगावॉट तयार करते तर नेगावॉट्स तयार करतो, निगेटिव्ह वॉट्स. म्हणून म्हणतात त्याच्यावरती जर आपण हे केलं तर 2.5 ते 3 कोटी रुपये मिळतात. हे क्विक होतं. जर पॉवर जनरेशन करायला आपल्याला जस्टेशन पिरियड 5 ते 6 वर्ष लागतात हे पॉवर प्लांट लावायला, पण 1 मेगावॉट एनर्जी आपण इझिली साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये वाचू शकतो. आणि जी एनर्जी वाचते, एनर्जी वाचल्यामुळे पॉवरची क्वालिटीही वाढते आणि टॅरिफही कमी व्हायला मदत होते. तर हे असे कुठले सेक्टर आहे की जिथं आपल्याला ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे डिमांड साईडमध्ये. जर आपण बघितलं तर ॲग्रिकल्चर, म्युन्सिपल, बिल्डिंग, इंडस्ट्री आणि लाईटिंग या सगळ्याचं जर मार्केट बघितलं आपण साधारण $11 बिलियन. भारत एवढा मोठा देश आहे आणि एवढा आपल्याकडे डिमांड आणि एवढी लोकसंख्या आहे. हे जर फक्त एकट्या USA बघितलं तर ॲग्रिकल्चरमध्ये साधारण 60 बिलियन किलोवॅट आवर्स, मी तुम्हाला सांगते 2.25 कोटी ॲग्रिकल्चर पंप्स आहेत आपल्याकडे. इंडस्ट्रीमध्ये जर गेलं तर आपण $98 बिलियन आणि त्याची साधारण इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेड आहे की $6 बिलियन पर्यंत आपल्याला त्याची इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेड आहे. तर मी मुद्दाम फक्त फिगर आपल्यासमोर सांगायचा प्रयत्न करतो, त्याच्या फार खोलात जात नाही आहे. म्हणून इलेक्ट्रिसिटी इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिसिटी इम्पॉर्टंट असताना हे वाक्य मला नेहमी आठवतं आणि मी बऱ्याच वेळा ते वाचतो. 1940 साली जेव्हा एक फार्मर टेनेस नावाच्या चर्चमध्ये कन्फेस करत होता, that time he said that, brothers and sisters, I want to tell you this. The great thing on the earth is to have love of God in your heart. And the next greatest thing is to have electricity in your house. म्हणजे जास्ती मागे नाही, साधारण आपण आता फक्त 60-70 वर्षापूर्वीच मागे जातो आहे, तेव्हा इलेक्ट्रिसिटीचं इतकं महत्त्व होतं. आज आपल्याला ते वाटत नाही आहे फार काही महत्त्व इलेक्ट्रिसिटीचं. पुन्हा उद्देश असाच आहे की इलेक्ट्रिसिटी हे रिसॉर्स आहे, आपला नॅचरल रिसॉर्स आहे आणि ते ज्युडिशियली आणि इफेक्टिव्हली आपण वापरायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये किती पोटेन्शियल आहे, पण महाराष्ट्राचे जर फिगर काढलं तर साधारण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर 11,000 मिलियन युनिट्स किंवा आपण साधारण 2300 मेगावॉटपर्यंत आपण एवढी एनर्जी वाचू शकतो. आणि मुंबईचे एकटे पोटेन्शियल काढलं तर 450 मेगावॉट एनर्जी वाचू शकतो एकट्या मुंबईमध्ये. हे करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना छोटीशी 1 मिनिटाची क्लिप दाखवायची आहे, व्हिडिओ क्लिप, की जी किती इम्पॅक्ट करते. आधी आपण क्लिप बघूया आणि मग नंतर बोलूयात त्याच्याविषयी. पापा हो या मम्मा हो, पापा हो या मम्मा हो, या मम्मा की अम्मा हो, या मम्मा की अम्मा हो, सबको हम सिखाएंगे, सबको हम सिखाएंगे, बिजली हम बचाएंगे, बिजली हम बचाएंगे. बत्ती पंखा गीजर हो, बत्ती पंखा गीजर हो, एसी हो या हीटर हो, एसी हो या हीटर हो, कभी न चालू छोड़ेंगे, कभी न चालू छोड़ेंगे. नेबर हो या टीचर हो, नेबर हो या टीचर हो, अकल से और मेहनत से, अकल से और मेहनत से, और पूरी हिम्मत से, और पूरी हिम्मत से, सबको हम सिखाएंगे, सबको हम सिखाएंगे, बिजली हम बचाएंगे, बिजली हम बचाएंगे, बिजली हम बचाएंगे, बिजली हम बचाएंगे. जवानों, जहाँ बिजली वेस्ट हो रही है वहीं अपनी बैटलफील्ड है, तो बिजली बचाओ, देश बनाओ. ही छोटीशी 1 मिनिटाची क्लिप आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऊर्जा विभागाच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीनी तयार केली होती. मुद्दामून लहान मुलांना यात अँबॅसिडर बनवलं आहे.
फार अपिलिंग आहे. मी जसं मग अशी छोट्या LED बल्बचं उदाहरण सांगितलं. 7 वॉटचा एक LED बल्ब 35 कोटी बल्ब डिस्ट्रीब्यूट झाले 18 महिन्यामध्ये आणि 9,000 मेगावॅट वीज मिळाली. हे छोटे छोटे मेजर्स आहेत. यासाठी कुठलाही खर्च येत नाही, कुठले पैसे लागत नाही. आपण एस्को मॉडेल मगाशी ऑलरेडी बघितलं. त्याचं थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला. स्ट्रीट लाईटचं उदाहरण देऊन मी ऑलरेडी सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट येतात. कुठली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. तो टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर त्यात इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला सेव्हिंग गॅरंटीड देतो आणि ते आपण काही त्याचे प्रोटोकॉल्स, नॅशनल प्रोटोकॉल्स, इंटरनॅशनल प्रोटोकॉलप्रमाणे ते मेजर आणि व्हेरीफाई करू शकतो आपण. दुसरी एक पॉलिसी आहे, पॅट हा विषय आपण डिस्कस केला, परफॉर्म अचिव्ह रेट. त्यानंतर एक दुसरी आहे की हायड्रोजनला आपण फ्युचर फ्युअल म्हटलं जातं. जो आपला हायड्रोजन नॅशनल मिशन आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जस्ट नुकताच नोटिफाय केलं. त्याचे टार्गेट्स आहेत. आपण जर बघितलं 5 मिलियन मेट्रिक टन्स ऑफ हायड्रोजन बाय 2030 आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा असा मानस आहे की इंडिया शूड बिकम ॲन हब फॉर हायड्रोजन. वी विल create production hydrogen for our own as well as we make a system so that we can also export the hydrogen to the others. त्यासाठी नॅशनल लेवलला प्रचंड वेगाने काम सुरू आहे. वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, इलेक्ट्रोलायझर साईडला किंवा हायड्रोजन साईडलाही. आणि त्यातल्या त्यात जास्ती प्रयत्न आहे की आपल्याला ग्रीन हायड्रोजन बनवायसाठी. तर त्या काही सेक्टर्स जर त्यातल्या बघितले आपण तर काय जसं मी आता सांगितलं याच्यामध्ये की आपलं साधारण गव्हर्मेंट ऑफ इंडिया फेज 1 म्हणून साधारण 17,500 कोटी रुपये ऑलरेडी नोटिफाय केलेले आहे. आणि याचे 2 इनिशिएटिव्ह आपण तयार करतो. त्या 2 इनिशिएटिव्हमध्ये त्याची डिप्लॉयमेंट करता येईल. हायड्रोजनचा सगळ्यात जास्त म्हणजे इंडियासारख्या देशाला हायड्रोजनचा सगळ्यात जास्त उपयोग कुठे होईल तर अमोनिया तयार करायला. कारण आपल्याकडे फर्टिलायझर हा जो घटक आहे की जो आपण शेतकऱ्यांना युरिया आणि अमोनियासारखी जे खतं देत असतो, सबसिडाईज खतं देत असतो, त्यासाठी लागणारी जी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सबसिडी आहे लॅक्स ऑफ करोड्स ऑफ रुपीजपर्यंत आहे. ही जर सबसिडी आपण वाचू जर अगर आपण त्यांना ग्रीन हायड्रोजन हे सोल्युशन देऊ शकलो तर. आणि मला सांगायला आनंद होतो की महाप्रीत ही आम्ही ऑलरेडी याच्यावरती काम सुरू केलं आहे. 1 मेगावॉटचा आम्ही पायलट प्रोजेक्ट आता POC म्हणून तयार करतो आहे. ॲट द सेम टाईम पुण्याला जे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर अथॉरिटी त्याच्यासोबत एक पुण्याला हायड्रोजन व्हॅली तयार होते, तिथेही आम्ही त्यांच्यासोबत असोसिएटेड आहोत. तर अशा नवनवीन आणि इनोव्हेटिव्ह ज्या हायड्रोजनच्या गोष्टी आहेत त्याही चालू आहेत. सगळ्यांना माहिती आहे की आता ग्रीन हायड्रोजनचं काय युटिलिटी आहे. ग्रीन हायड्रोजन बेसिकली फ्युएल सेल आपण बनवू शकतो, ट्रान्सपोर्टेशनमध्ये वापरू शकतो आणि तीच एनर्जी आपल्याला फ्युएल सेल कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि यूजसाठीही आपण वापरू शकतो. पण मला असं वाटतं की तो दिवस फार दूर नाही की हायड्रोजनमध्ये आपण त्याचा जो ब्रेक इव्हन आहे त्याला म्हणतात ग्रीड पॅरिटी, ती आपण लवकरात लवकर अचीव करू. मला अजून वाटतं 2008 साली जेव्हा सोलार आलं होतं तेव्हा सोलारची त्यावेळची प्राईस होती 18 रुपये. आज सोलार आपण बघतो ₹2.50, ₹1.90 पर्यंत जनरेशन कॉस्ट एवढी कमी आली त्याची. तसंच हायड्रोजनचंही नक्की होईल. टेक्नॉलॉजी डिस्टम्पशन जे म्हणतो आपण ते लवकरात लवकर होईल आणि ते भारतासारख्या देशामध्ये शक्य आहे कारण आपल्याला त्याची अत्यंत गरज आहे. मार्केट बेस मी आता जे अप्रोच सांगितले पॅट हायड्रोजन मिशन त्यातलेच हे 2-4 आहेत. मी फक्त वरवर टच करतो. त्याला RPO टार्गेट्स असतात. मग गव्हर्मेंट ऑफ इंडिया काय करतं की कुठलीही स्कीम किंवा लोक असे व्हॉलंटरी अडॉप्ट करत नाही. मग त्यांना असं एक इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आणावं लागतं कॅरेट अँड स्टिकसारखं. म्हणजे तुम्ही इफ यू परफॉर्म, इफ यू अडॉप्ट, यू विल गेट अन इन्सेंटिव्ह. जर तुम्ही नाही अडॉप्ट केलात किंवा नाही परफॉर्म केला तर यू विल पे द पेनल्टी. तशा ज्या सगळ्या डिस्कॉम आहेत त्या सगळ्या डिस्कॉमनं RPO टार्गेट 2030पर्यंत सेट करून दिलेत. त्यांची जी काही टोटल पॉवर परचेस प्रोक्युरमेंट आहे त्यातलं 25% रिन्युएबलच असायला पाहिजे. पण त्या सोलार किती असायला पाहिजे, विंड किती असायला पाहिजे, हायड्रो किती, बायोमास किती असायला पाहिजे, त्याचेही टार्गेट सेट करून दिलेले आहेत. दुसरं एक नेट मीटरिंग एक नवीन कॉन्सेप्ट आहे. गेल्या 3-4 वर्षापासून आहे पण आता मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्या वीज नियामक आयोगाने एक नवीन रेग्युलेशन्स काढले आणि ते फारच लिबरल केले. पूर्वी नेट मीटरिंग अडॉप्ट करणं म्हणजे थोडा टेडियस काम होतं, लोक त्याच्यापासून थोडे लांब पळायचे. पण आता कुणीही तुम्ही स्वतःच्या घरावरती सोलार लावू शकता. तुमचा जे पूर्वी त्याला एक लिमिट घालून दिलं होतं त्यांनी, सबसिडी होती. पण आता काय झालं की सोलारच्या वर्ल्ड वाईड लिडरशिपमुळे आणि इंडियामध्ये त्याचं मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाल्यामुळे प्राइसेस कमी आलेले आहेत. म्हणजे सोलारची जी प्राईस पूर्वी 60 रुपयापर्यंत होती पर वॉट साधारण, ती आता आपण 40 ते 45 रुपयापर्यंत अशी आलेली आहे. आणि शिवाय गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सबसिडी आहे. पण ती सबसिडी आता प्रोग्रेसिव्हली कमी करत गेलेलो आहोत कारण आपल्याला ती प्राईस अचीव झालेली आहे. त्यामुळे रूफटॉप सोलार हे इंडस्ट्रीसाठी अतिशय लो हँगिंग फ्रूट आहे की जे इमिजिएटली ॲडॉप्ट होऊ शकतं.
आणि त्यासाठी महाप्रीतनी आत्ता ऑलरेडी प्रोग्राम लॉन्च केला आहे. डॉक्टर पाटणकर पण त्यात आम्हाला मदत करतात. आम्ही एक क्रेडिट गॅरंटी फंड बनवला. त्या क्रेडिट गॅरंटी फंडच्या अंडर आम्ही आता टार्गेट ठेवतो एक साधारण 200 मेगावॉट, एक 30 ते 40,000 कस्टमर्सना येत्या वर्षभरात टार्गेट करतो आहे. त्याचं सगळं ॲग्रिगेशन, पॉलिसी अप्रोच आणि हे सगळं महाप्रीत करेल. त्यामुळे सगळ्या छोट्या मोठ्या इंडस्ट्री ज्यांना आपण MSMEज म्हणतो त्या व्हॉलंटरीली याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. दे नीड नॉट टू इन्व्हेस्ट सिंगल रुपी. दे हॅव टू ओनली गिव्ह द रूफ ऑन लीड्स. त्यांचं स्वतःचं छत त्यांना द्यायचं आहे. लागणारी सगळी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट महाप्रीत करेल त्यांच्या टेक्नॉलॉजी प्रोडक्टच्या थ्रू. आणि जो काही एनर्जी तयार होईल सोलारमधून ते एनर्जी कन्झ्युम करत राहतील आणि दे विल पे ओनली अपॉन दॅट एनर्जी. म्हणजे जर ग्रीड इलेक्ट्रिसिटी जर आपण पाहिली, ग्रीड इलेक्ट्रिसिटी जसं साधारण 8 ते 9 रुपये असेल तर सोलारची एनर्जी त्यांना 4.5 ते 5 रुपयापर्यंत मिळेल. ते 40 ते 50% सेव्हिंग होईल. 100% लोड आपण त्याचा नाही कमी करू शकलो कारण आपल्याला स्टोरेज केलं तर थोडी मागणी पडते. पण डे टाईमला जे काही ऑपरेशन्स असतात इंडस्ट्रीचे साधारण 35 ते 40% ऑपरेशन्स आपण टार्गेट करू शकतो. जर डे टाईमला चालणारी इंडस्ट्री असेल किंवा 3 शिफ्टला चालणारी इंडस्ट्री असेल तर 40% पण करू. डे टाईमला असेल तर 70 to 80% आपल्याला त्याचा सोलार एनर्जीवर कनेक्ट करता येईल आपल्याला. तर एक मोठं रिव्हॉल्युशन आता येणार आहे. तुम्ही जसं युरोपमध्ये बघितलं तुम्ही नेदरलँड किंवा जर्मनीमध्ये प्रत्येक घरावर तुम्हाला सोलार दिसेल. आता ती सुरुवात भारतातही व्हायला लागली आहे, मुंबई महाराष्ट्रातूनही व्हायला लागली आहे. दुसरं इम्पॉर्टंट रेग्युलेशन आहे त्याला ओपन ॲक्सेस रेग्युलेशन म्हणतात. ओपन ॲक्सेस रेग्युलेशन म्हणजे असं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की आणि वी ऑल्सो कन्फेस दॅट की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल टॅरिफ खूप हाय आहे कम्पेअर टू आपल्या शेजारच्या देशांपेक्षा. मग आपल्याला त्यामुळे उद्योगधंदे यायला थोडे घसरतात. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. जसं मोबाईल ऑपरेटरमध्ये आपल्याला हवा तो ऑपरेटर आपण चूज करू शकतो. तुम्ही वोडाफोन, एअरटेल, उद्या तुम्हाला वाटलं तो नाही आवडला जिओ, टाटा कुठलाही घेऊ शकता तुम्ही. तसंच आता चॉईस इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमरला ही दिलेली आहे. तुम्ही तुमचा जनरेटर निवडू शकता. म्हणजे एखादा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री ऑपरेशन आहे इथं तळोजामध्ये आणि त्याला जर स्वस्त वेळ छत्तीसगडमध्ये सोलार एनर्जी मिळत असेल तर ही कॅन ब्रिंग दॅट पॉवर ऑन द सेम एक्झिस्टिंग नेटवर्क. त्याला तशी सुविधा केलेली आहे. त्याला म्हणतात ओपन ॲक्सेस. उद्देश असा आहे की कॉस्ट कमी तर होणारच आहे, 101% त्याला बेनिफिट तर मिळणारच आहे कॉस्ट सेविंगचा. प्लस उद्देश असा आहे की त्याचे जास्तीत जास्त ऑपरेशन्स ग्रीडवरून सोलारवरती शिफ्ट व्हायला पाहिजे, ग्रीड इलेक्ट्रिसिटीवरून. म्हणून ओपन ॲक्सेस रेग्युलेशन्स होते. सुरुवातीला महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही त्याला थोडासा विरोध असा नव्हता, पण ती प्रोसिजर थोडी किचकट होती आणि वेळ लागायची त्याला. कारण असं आहे की इलेक्ट्रिसिटी हा सेक्टर जर आपण बघितलं तर त्याला क्रॉस सबसिडी आणि सबसिडी यामध्ये गुंतलेला आहे. मी मगाशी उदाहरण सांगितलं ॲग्रिकल्चरचं. शेतकऱ्यांना आपण ₹1.80 युनिट प्रति युनिट वीज देऊ शकतो. कारण असं आहे कारण इंडस्ट्री ₹12 देते म्हणून. म्हणजे एक क्रॉस सबसिडायझिंग सेक्टर आहे आणि एक क्रॉप सबसिडी सेक्टर आहे. त्यामुळे ह्या जर इंडस्ट्री सगळ्याच्या सगळ्या जर गिव्हन द टाईम ग्रीडवरून जर शिफ्ट झाल्या तर महावितरण कुठून पैसे आणणार आणि मग शेतकऱ्यांना कशी सबसिडी देता येईल. तर त्याचा एक बॅलन्स असतो. त्याला ॲन्युअल रिक्वायरमेंट करून त्याला क्रॉस सबसिडी मेकॅनिझम ठरलेला आहे. तो प्रोग्रेसिव्हली कमी कमी करावा लागतो. म्हणून ओपन ॲक्सेस रेग्युलेशनचे थोडे अडथळे होते पण आता ते दूर झालेले आहेत. कारण आता टेक्नॉलॉजीच थोडी थोडी स्वस्त व्हायला लागली आणि ती वेळ आली आहे की आपण त्याला जास्त वेळ लांबवू शकत नाही. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम दिसतो आहे, प्रॉब्लेम आपण प्रोलॉंग करू शकतो. प्रोलॉंगेशनलाही एक लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जर आपण जास्त लिमिट नाही करू शकलो तर वेळ थांबणार नाही आपल्यासाठी आणि आपण मागे पडू त्याच्यासाठी सोलारमध्ये. म्हणून ओपन ॲक्सेस रेग्युलेशन्स ही आता बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये. त्याचे डिटेल्स कोणाला माहिती असेल आपण नंतर बोलूयात, तर इथे फार डिटेल सांगता येणार नाही. दुसरं एक कार्बन क्रेडिट मार्केट. सगळ्यांना माहिती आहे की आपण कार्बन क्रेडिट करू शकतो. पण मागच्या 5-10 वर्षांमध्ये कार्बन क्रेडिट मार्केट थोडं स्लो झालं होतं. पण आता स्पेशली मागच्या 4-5 वर्षापासून जेव्हा पुन्हा इंटरनॅशनल लेवलला क्लायमेट निगोशिएशन्स आणि क्लायमेट चेंज हा विषय संबंध जगभर जेव्हा चर्चेत झाला आहे तेव्हापासून हे मार्केट पुन्हा एकदा इव्हॉल्व झालेलं आहे. कार्बन क्रेडिट मार्केट म्हणजे तुम्ही ग्रीन एनर्जी वापरल्यामुळे जे काही कार्बन सेव्हिंग होतं. फॉर एक्झाम्पल आता या सभागृहाच्या वरती जर सगळे सोलार लावले आपण आणि मी वर्षभरामध्ये 1000 युनिट वीज वाचवली, कोळशापासून तयार होणारी वीज त्याच्याऐवजी सोलार एनर्जी वापरली, तर त्या 1000 युनिटसाठी जो काही कोळसा जाळावा लागणार असतो तो वाचला. मग त्या कोळशाचं क्रेडिट मी दुसऱ्यांना विकू शकतो जो कोणी जास्त पोल्युशन करतो आहे. त्याचं एक मेकॅनिझम तयार केलं आहे. त्यासाठी जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपल्याकडे आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तसे एक्सचेंजेस आहेत. त्या एक्सचेंजेसमध्ये हे सर्टिफिकेट ट्रेड होतात, त्याचे रेट ठरलेले जातात. हे अतिशय इनोव्हेटिव्ह आणि इंटरेस्टिंग बिझनेस मॉडेल आहेत हे. आपण याच्यावरती डिटेल डिस्कस करू किंवा सेपरेट वेळ मिळेल तेव्हा.
तिसऱ्याच्यामध्ये ग्रीन ॲसेट सर्टिफिकेशन. सगळ्यांना माहिती आहे की आता आपण सर्टिफिकेशनही करू शकतो, म्हणजे IGBC इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल किंवा ग्रीहा हे तुम्हाला तुमची बिल्डिंग किती एनर्जी एफिशियंट आहे त्याचे रेटिंग देतात, स्टार रेटिंग देतात. प्लॅटिनम असेल तर हायेस्ट आहे, गोल्ड रेटिंग असेल तर त्यापेक्षा असे सर्टिफिकेशन आणि रेटिंग देतात तुम्हाला. ते रेटिंग त्या बिल्डिंगमध्ये कुठलं मटेरियल कसं वापरलं होतं, त्या बिल्डिंगमध्ये स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन किती आहे. ह्या हॉलमध्ये जर 400 लोक बसत असतील आणि 400 युनिट घेत असतील तर प्रति माणसे 1 युनिट एका तासाला जातो. ते 400चे आपण 200 कसं करू शकेल की साधारण पर स्क्वेअर फीट पर माणसाला ते अर्धा युनिटपर्यंतच येईल. हे वेगवेगळे मेजर्स इम्प्लिमेंट करून आपण त्यात जेव्हा लावतो त्याचा जेव्हा त्या सर्टिफिकेशनला फायदा होतो. आणि हे सर्टिफिकेशन आता जेव्हा इंटरनॅशनल आपल्याला फायनान्स घ्यायचे असतात त्यासाठी आता हे कंपल्सरी झाले. जेव्हा तुम्हाला वर्ल्ड बँकसारखी संस्था कुठे जेव्हा तुम्हाला फायनान्स करते तेव्हा ते पहिलं विचारतात की तुमचं ग्रीन्स रेटिंग दाखवा किंवा तुमच्या ग्रीनचे क्रेडेन्शियल्स दाखवा, तेव्हा त्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. तिसरी इम्पॉर्टंट स्कीम आहे PLI मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. मी म्हटलं की भारतामध्ये पूर्वी मॉड्यूल मॅन्युफॅक्चर होत होते, बऱ्याचदा 90% आपण चायनाकडून इम्पोर्ट करायचो. आजही आपण सेल मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होत नाही, पण मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग बऱ्यापैकी आपण अचीव करतो आहे. कारण इंडियाचे टार्गेटच एवढे मोठे ॲम्बिशियस आहेत. त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने PLI स्कीम आणली. PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. तुम्ही त्या गव्हर्मेंटमध्ये स्कीममध्ये मोठ्या लेवलला भाग करू शकता आणि जर तुम्ही तेवढ्या ठराविक वेळामध्ये तेवढं जर तुम्ही प्रोडक्शन केलं तर त्या प्रोडक्शनला तुम्हाला जो काही खर्च येतो त्या खर्चाच्या 10% 20% गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून तुम्हाला इन्सेंटिव्ह दिला जातो. त्याला प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणतात. हे अशा स्कीम सडनली आणल्या जातात की ते आपल्याला कमी वेळामध्ये जास्त मोठं टार्गेट अचीव करायचं असतं, तेव्हा अशा स्कीम मुद्दामून आणल्या जातात. हे डिटेल जे सेम आहे रूफटॉप सोलार वगैरे आपण जे आता डिस्कस केलं ते ओपन ॲक्सेस, पुन्हा मी याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही आहे. मग आता हे सगळं आपण बऱ्याच वर्षापासून करतो आहे, तर यातले काही सक्सेस मिळाले आहेत की नाही आपल्याला, तर ही एक सक्सेस स्टोरी आहे. 2021-22च्या फिगर आहेत. तर याचा जो एनर्जी एफिशियन्सीचा जो इम्पॅक्ट आहे, तर मी नेहमी तेच बल्बचं आणि याचं उदाहरण देतो तुम्हाला. तर हे जे इम्पॅक्ट जर बघितले आणि हे 21-22च्या हा मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने नोटिफाय केलेला हा रिपोर्ट आहे. इंडस्ट्री, डोमेस्टिक, बिल्डिंग, ट्रान्सपोर्ट, ॲग्रिकल्चर आणि टोटल ह्याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण दरवर्षी आपण 280 मिलियन टन्स ऑफ कार्बन एवढं वाचवू शकलो आहे 2021-22मध्ये. आणि टोटल एनर्जी जर आपण इन टर्म्स ऑफ ऑइल इक्विवलंट जर काढलं तर 44 मिलियन टन्स ऑफ ऑइल इक्विवलंट एवढी एनर्जी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वाचवू शकलो. हे त्याच्या वेगळ्या, मग त्या कशा वाचवायच्या, ह्या वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. साधारण 200पेक्षा जास्त टेक्नॉलॉजीज. त्याचं एस्को मॉडेल कसं होतं, त्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी, त्याचे सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर कोण आहेत, फायनान्सर कोण आहेत, ह्याचा एक सगळा मोठा डेटाबेस ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कॅरी करतं. आणि त्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या एस्को, काही सरकारी एस्को पण काम करतात आहे. तर हे सगळी त्याची लिस्ट आहे. मी काही सॅम्पल ह्याच्या टेक्निक घेतलेले आहेत. तर त्यातलं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगेन आणि थांबेन. एक छोटंसं एक्झाम्पल आहे. हे सुरत क्लस्टरमध्ये, टेक्स्टाईल क्लस्टरमध्ये आम्ही केलं होतं. ज्याच्यामध्ये फक्त मॅन्युअल जे ड्रॉईंगच्या ऐवजी मी त्याला PLC स्काडा बेस्ड ड्रॉईंग केलं होतं. साधारण त्याचा पेबॅक जर आपण काढला तर साधारण 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचा पेबॅक होता. आणि हे त्याच्या फिगर्स होते की एवढे सगळे अचूकच होतं. फार छोटी टेक्नॉलॉजी आहे ती. असे अनेक उदाहरणं असतात. अशा 200 वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहेत की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी एफिशियन्सी अचीव करू शकतो. तर हे सगळं करत असताना मग आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊन एक विचार करायला पाहिजे की व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय टेक, मी काय करू शकतो. इंडस्ट्री तर करणारच आहेत कारण त्यांना त्याचा बेनिफिट त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणारच आहे. की कॉस्ट सेविंग इज अन प्रॉफिट. आता बऱ्याचशा इंडस्ट्री कॉस्ट सेविंगमध्ये करतात कारण दॅट रिफ्लेक्ट ॲज अ प्रॉफिट. तर जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मला म्हणजे शाळेच्या दिवसापासून मी नेहमी जेव्हा अब्दुल कलामचं विजन 2020 पुस्तक वाचलं होतं तेव्हा त्या त्यांनी म्हणलं होतं टोटल इंडिपेंडन्स ऑन एनर्जी. मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी त्यामध्ये प्रगती करू शकलो. आणि ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी इन स्लीप, ड्रीम इज द थिंग विच यू डज नॉट लेट यू स्लीप. तर मला असं वाटतं की ह्या त्यांनी जे टार्गेट दिलं होतं आपल्याला 2020, आज आपण 2023मध्ये आहोत. बऱ्यापैकी रिन्युएबल एनर्जी आणि एनर्जी एफिशियन्सीमध्ये आपला एवढा मोठा देश असला आणि जरी आपण डेव्हलपिंग साईडला जरी असलो तर आपण योग्य मार्गावर आहे असं मला वाटतं. एवढं बोलून मी थांबवतो. थँक्यू सो मच. मला एक प्रश्न विचारायचा आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सोलर कृषी वाहिनी योजना ही एक योजना लॉन्च केली.
त्यानंतर त्याला MSKVY 2.0 असं स्वरूप दिलं आणि त्याचे प्रपोजल्स मागितलेत प्रायव्हेट जागांचे पण. माझा तसा तो एक पर्सनल पण आहे. माझी स्वतःची शेती मी लीज करता ते अप्रूव्ह झालं, सर्वे झाला, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड पण झाले. आणि मी जेव्हा मुंबईच्या ऑफिसमध्ये तपास केला तर असं कळलं की आत्तापर्यंत फक्त सरकारीच जमिनी फक्त घेतल्या गेलेल्या आहेत आणि अजून प्रायव्हेट घेतल्या नाहीत. तर एवढा सगळा GR करून जो गवगवा केला 2 वर्ष आम्ही सगळे डॉक्युमेंट्स करून तो फॉलोअप करतोय, तर ते कधी सुरू होईल? हा किंवा एक दुसरं ॲडिशनल, तुमची कंपनी प्रायव्हेट लीजवरती असे प्रायव्हेट लँड्स घेते का? मी सांगतो. तुम्ही ज्याला MSKVY म्हटलं, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, हा प्रोजेक्ट म्हणजे हे नाव यायच्या आधी त्याचा पुढचं वर्जन आहे की कुसुम नावाची स्कीम बरोबर. नॅशनल लेवलला सुरू आहे. बरोबर. त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना झाली. त्याच्या आधी मी आणि पाटणकरांनी आम्ही हा प्रयोग केला महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुली आणि मग त्याचा हा स्कीम बनली MSKVY. आम्ही साधारण 180 प्लांट लावले महाराष्ट्रामध्ये, 180 सोलार प्लांट्स. त्याची टोटल कॅपॅसिटी आहे साधारण 210 छोटे सोलार प्लांट्स. बरोबर. छोटे सोलार प्लांट ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड एनर्जी, त्याला डिस्ट्रीब्युटेड सोलार म्हणतात. आणि युटिलिटी स्केलवाले सोलार वेगळे असतात. दोघांचे ॲप्लिकेशन्स वेगळे आहेत जरी सोलार असलं तरी. शेतीपंप हा विषय जर मी आता काढला, शेतीपंपामध्ये काय असतं की नाही, माझा शेतीपंपाचा विषय नाही, जमिनीवाला त्याच्याच मी सांगतोय. ते जमिनी का घ्याव्या लागल्या प्रायव्हेटचा, त्याचं उत्तर देतो मी. सुरुवातीला काय केलं त्यांनी शासनाने, ज्या शासनाच्या जमिनी आहेत आणि सबस्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर आहेत ते सगळं पूर्ण त्या करतो. सगळ्या जमिनी घेतल्या त्यांनी. आता तिथे हे पुढे आहे. मग त्यानंतर असं वाटायला लागलं ह्याचे रिझल्ट फारच छान आहेत. म्हणजे शेतीपंपाला काय होतं, त्याचा लोड सेंटर आणि जनरेशन हे दोन्ही जर जवळ असेल तर तुमचे लॉसेस वाचतात आणि मग त्याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना देता येतो. दुसरा महत्त्वाचा फायदा काय की ज्याला आपण ग्रीडवरून सोलारवर शिफ्ट केलं तर शेतकऱ्यांना डे टाईममध्ये पॉवर देता येते, दिवसा वीज देता येते. तर तुमच्या जो स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर आहे की त्या ज्या प्रायव्हेट जमिनी घेतलेल्या आहेत त्यांचं टार्गेट आहे 17,000 मेगावॉट, एवढे सगळे लागणार. तर हे टप्प्याटप्प्याने सुरू होईल. मला वाटतं त्याचं पहिलं ऑलरेडी टेंडर 1600 मेगावॉटचं ऑलरेडी ऑन आहे. तर त्या तुमच्या कुठल्या रिजनमध्ये आता मला माहिती नाही. नाशिक. हां, तर ते काय करतात की सबस्टेशनपासून जे इमिजिएटली जवळ आहेत आणि ज्या इमिजिएटली करण्यासारखे, कारण लाईन 2 किलोमीटरवर आहे माझं शेत. हां, ज्यावरती त्यांनी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहेत तर ते तुम्हाला कनेक्ट करतील, एक MOU करतील तुमच्याबरोबर बरोबर. आणि ते जमीन घेतील. कारण जमिनी लागणारच आहेत तेवढ्या. कारण सगळं झालेलं आहे, सर्वे झाला, डॉक्युमेंट अपलोड झाले, अप्रूव्ह झाला. फक्त आता कलेक्टर ऑर्डर करणार आहे तर ती कुठल्याही प्रायव्हेट लँडची झालेली नाही असं सांगितलं गेलं आहे. नाही, काही ठिकाणी सुरू झालं ऑलरेडी, असं नाही की नाही. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी ॲग्रिकल्चर लोड जास्ती आहे, जसं सोलापूरमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चर लोड आहे. बरोबर. ॲग्रिकल्चरची साधारण जर ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय बघितली आपण महावितरणची, हां. म्हणजे महावितरणला एका शेतकऱ्याला जर त्याच्या शेताच्या बांधावरती ॲग्रिकल्चर पंपला 1 युनिट इलेक्ट्रिसिटी जर द्यायची असेल तर 7 रुपये लागतात, 7 रुपीज. बरोबर. त्याच्यावर जर आपण तोच प्लांट जर त्याच्या 5 किलोमीटर एरियामध्ये जो छोटा प्लांट लावला आणि तो फीडरच सोलराईज केला, पूर्ण ॲग्रिकल्चर फीडर, तर ती कॉस्ट येते 3 रुपये. बरोबर. त्यामुळे शासनाचा फायदा आहे जास्ती आहे. त्यामुळे ते तुमच्या मागे लागतील की आम्हाला आणखी जमिनी द्या म्हणून. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. येस सर. मी ज्येष्ठराज जोशी. सर अतीव सुंदर भाषण झालं. मी भरभरून कौतुक करतो तुमचं पहिल्यांदा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपण घरी जो स्वयंपाक करून भात भाजी आमटी खातो त्याच्यासाठी 28 ते 30% ऊर्जा जाते देशाची. मला तुमचं मॉडेल खूप आवडलं. जर कुठल्या कंपनीने वेगवेगळ्या घरामध्ये स्वयंपाक करून दिला आणि एनर्जी एफिशियन्सी वाढवली तर हा फार मोठा सेक्टर आहे. एक्झॅक्टली. आपण बोलू याच्याबद्दल. येस सर, नक्कीच. हो, चालेल. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्स फॉर सर. एक आपण म्हणालात की हायड्रोजन वापरायचं, पण त्याचं हायड्रोजन तयार करत असताना ऊर्जा जास्त लागेल ना, त्याचं काय करणार? त्याचा सोर्स काय आहे? हां, म्हणून तर म्हणलं की हायड्रोजनच्या 3 कॅटेगरी आहेत. साधारण ग्रे हायड्रोजन, ब्राऊन हायड्रोजन म्हणतात, नंतर ब्ल्यू आणि ग्रीन हायड्रोजन. म्हणजे त्यासाठी लागणारा जो स्त्रोत आहे, इनपुट एनर्जी, ती जर कोळशापासून आली तर दॅट इज अ ब्राऊन किंवा त्याला ग्रे हायड्रोजन म्हणतो आपण.
त्याची कॉस्ट जास्त आहे, कारण असंही आता भारतामध्ये जास्त आहे. म्हणून आपण ग्रीन हायड्रोजन गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रमोट करते ग्रीन हायड्रोजनसाठी. पण त्यासाठी आत्ता बॅरियर आहे कॉस्ट, कारण काय की इलेक्ट्रोलायझर बनवणं आणि त्याच्यापासून हायड्रोजन करणं. हायड्रोजन स्टोरेज इज अन चॅलेंज आजच्या घडीला, कारण त्याची सेफ्टी हा त्यातला सगळ्यात मोठा इश्यू आहे. त्याच्यावरती फार मोठी कॉस्ट जाते. आणि मग नंतर फ्युएल सेल वगैरे तर अजून पुढचा भाग आहे. म्हणून टार्गेट हेच आहे की आपण ब्ल्यू किंवा ग्रे न करता डायरेक्ट आपण फ्रॉग लिप जम ज्याला म्हणतो आपण, की ग्रीन हायड्रोजनसाठी प्रयत्न करतो. भले आपण 6 महिने लेट करू, पण ज्याचं जे टेक्नॉलॉजी सोल्युशन किंवा जे बिझनेस मॉडेल तयार करू ते ग्रीनसाठीच करू, जे आपण इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये केलं. संबंध जगामध्ये इलेक्ट्रिकचा व्हेकलचा प्रवास IC इंजिन टू हायब्रिड, हायब्रिड टू ऑल इलेक्ट्रिक असं झाला. पण भारतामध्ये हायब्रिड पॉलिसी आणलीच नाही त्यांनी डायरेक्टली IC इंजिन टू ऑल इलेक्ट्रिक असं जंप मारला. आणि आज आपल्याला चित्र दिसतं आहे की आपल्याला बऱ्यापैकी व्हेकल्स रस्त्यावर दिसतात. हां, या सर. तुमचं भाषण खूपच सर्वसमावेशक होतं, पण बऱ्याचशा वेळा कुठलीही तंत्रज्ञान नवीन जेव्हा येतं तेव्हा असा सर्वसमावेशक असा विचार त्याच्या बाबतीत होत नाही. आणि त्यामुळे मग त्याच्यातल्या जे काय अवगुण आहेत ते कालांतराने लक्षात येतात आणि मग त्याच्यासाठी रेट्रोफिटिंग करावं लागतं. आता जेव्हा हे LED हा एक नवीन आला गोष्टी, म्हणजे 19व्या शतकातलं एडिसनचा बल्ब नंतर 20व्या शतकात LED जे आलं, तर ते एनर्जी एफिशियंट आहे, तो एक विचार त्याच्यात आहे. पण सर्वसामान्य माणसाला 250 रुपयाला तो बल्ब घ्यावा लागला, जेव्हा फ्लोरोसंट लॅम्प 40 रुपयाचा आणि इन्कॅन्डेसंट लॅम्प 15 रुपयाचा होता. आता माणूस साधारण म्हणेल की मला समजा हा बल्ब जर जितका वेळ टिकेल, किती वेळ टिकेल, म्हणजे इन्कॅन्डेसंट बल्बच्या पेक्षा 10 पट टिकेल का वेळ, तर मग ठीक आहे, कारण तेवढाच खर्च तुम्ही केलात. सो असे काही काही जे विचार आहेत ना, ते असे वन साइडेड विचार करून आणि ते पब्लिसाइज करून आय थिंक इट इज नॉट फेअर. कारण ऑन द पार्ट ऑफ द बिझनेस ऑर गव्हर्मेंट दे वॉन्ट टू पुश इट, बट देन दे हॅव टू ऑल्सो सी ऑल दी रॅमिफिकेशन्स, कारण अदरवाईज वी अगेन गो बॅक टू द सेम प्रॉब्लेम. ठीक. कळालं, मला प्रश्न कळाला. तुमच्या प्रश्नाशी थोडंसं मी सहमत नाही आहे. ॲटलिस्ट उजाला बल्ब जी स्कीम आहे त्यासाठी, हा उजाला प्रोग्राम याची साईज आहे 3 टाइम्स ऑफ चायना. हा जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रचंड लिकेजेस असतात, प्रचंड कॉन्ट्रोवर्सी असतात. हा पब्लिक डिस्ट्रीब्युशन जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे, जो इतक्या सक्सेसफुली गव्हर्मेंट ऑफ इंडियाने राबवला, पर्टिक्युलर LED बल्बमध्ये. आणि तुम्ही जे फॅक्टर सांगितले हे फॅक्टर कन्सिडर करून प्रोग्राम आणायला आम्हाला 8 महिने लागले, की जे आमचं टार्गेट होतं 2 महिने. त्यातली सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट कॉस्ट होते की सध्याचे जे इनकॅन्डेसंट बल्ब आहे त्याचं करायचं काय, ते फेज आउट व्हायला पाहिजेत. तो 20 रुपयाला मिळतो बाजारामध्ये. मग आम्ही काय केलं की इनकॅन्डेसंट बल्ब द्या आम्हाला आणि आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात LED बल्ब देऊ. LED बल्बचं जेव्हा आम्ही पहिलं टेंडर केलं होतं अनंतपूर जिल्ह्यामध्ये, जेव्हा हैदराबादमध्ये, तेव्हा आमची डिस्काउंट प्राईस होती 315 रुपये. आत्ता जो मागच्या नोव्हेंबरमध्ये आम्ही जो बल्ब डिस्ट्रीब्यूट केला त्याची प्राईस आहे 40 रुपये. तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं हे टार्गेट असते ती प्रायझेस कमी व्हायला पाहिजे, ॲट द सेम टाईम टेक्नॉलॉजी वाढायला पाहिजे. पहिलं टेंडर केलं होतं तेव्हा त्याचा आमची ल्युमेन इफिशियन्सी होती 60 लुमेन्स पर वॉट. आत्ताचे बल्ब आहेत 110 लुमेन पर वॉट आहेत. म्हणजे तो 9 वॉटचा बल्ब होता, तोच बल्ब आता 7 वॉटचा बल्बचं काम करतो आहे. तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं काम हे नाही आहे किंवा गव्हर्मेंटचं काम हे नाही की बल्ब विकणे किंवा बल्ब विकणे, तो कॉन्सेप्ट प्रमोट करायचं. त्यासाठी लागणारे जे बॅरियर्स आहेत त्या बॅरियर्स ॲड्रेस करायला, ह्या सगळा सर्वसमावेश विचार करूनच तेव्हा ते बॅरियर करतो आम्ही. तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे एक फेज मागे जा. LEDच्या मागे जर तुम्ही CFL बल्बकडे गेलात, CFL बल्ब आजही तुम्हाला बाजारात 100 रुपयाला मिळतो, पण LED मात्र तुम्हाला 60-70 रुपयाला मिळतो. कारण काय झालं, त्यावेळी गव्हर्मेंटचं इंटरव्हेन्शन नव्हतं त्याच्यामध्ये, गव्हर्मेंटने लीड घेतलं नव्हतं CFLमध्ये. म्हणून LEDचं शासनाचं काम आहे की सुरुवातीचा जो डिमांड सप्लाय गॅप आहे त्या सगळ्यांना एकत्र आणणं, एक लेवल प्लेईंग फील्ड तयार झालं की मग नंतर तो मार्केट ड्रिव्हन होतो. आता हा प्रोग्राम चालू नाही, कारण मार्केटमध्ये असंही तुम्हाला बल्ब स्वस्त मिळतात आणि ती टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत असते. तर प्रोग्राम सक्सेस होतो तेव्हा हे सगळे सर्वसमावेश विचार आहे तो केलेलाच असतो. ॲटलिस्ट या प्रोग्रामबद्दल, उजाला बल्बबद्दल तर मी तुमच्या मताशी ॲग्री करत नाही, कारण मी याच्या
डिझायनिंग स्टेजपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत होतो. आम्ही रोज जेव्हा बल्ब वाटायचं डिस्ट्रीब्यूट करायचो, पण चॅलेंजेस नक्की होते याच्यातून. प्रचंड चॅलेंजेस आहेत. तुम्ही जो म्हणताय टेक्नॉलॉजी इज वन, पण ॲट द सेम टाईम डिस्ट्रीब्युशन जे आहे, लोकांची मेंटॅलिटी आहे, त्याला आपण बिहेवियरल ॲस्पेक्ट म्हणतो. बिहेवियरल चॅलेंज हे फार मोठं चॅलेंज आहे. इनकॅन्डेसंट बल्ब फेज आउट करणं हे फार मोठं काम होतं. त्यासाठी 20 रुपयाचा बल्ब लोक घेऊन मार्केटमध्ये 100 रुपयावर का घेतील? मग तो बल्ब 100 रुपयावरून 10 रुपयाला कसा देता येईल याच्यावर आम्ही विचार केला. त्यातून जी एनर्जी वाचेल त्याला मॉनिटाईज कसं करता येईल, मॉनिटाईज म्हणजे त्याला आम्हाला कार्बनमध्ये काय कन्वर्ट करू शकू का, असाही विचार झाला आणि तो सक्सेसफुली इम्प्लिमेंट झाला. सर नमस्कार, मी यवतमाळ जिल्ह्यातून आलो, विदर्भातून, प्रल्हाद सिडाम. माझा प्रश्न असा आहे की खेड्यापाड्यात जे महावितरणचं काम आहे आणि त्या ठिकाणी आकोडे टाकून वीज चोरी होते, तो हा एक प्रश्न. तो विषय बाजूला. माझ्या संदर्भात नाही, ठीक आहे. हां. आणि कारण तो नंतर- लीगल विषय आहे. वीज चोरी हा लीगल बरं, विषय आहे. ते जाऊ दे. दुसरा प्रश्न असा आहे की जे महावितरणचं मोबाईल रिचार्जसारखं जे टेक्निक काय म्हणते त्याला तंत्र देणार होते की रिचार्ज केला तरच तुमच्या घरची वीज सुरू राहील आणि रिचार्ज जर संपला तर प्रीपेड मीटरिंग म्हणतात त्याला, प्रीपेड मीटरिंग हा, म्हणतात. तर ते महाराष्ट्रात किंवा यवतमाळ आपलं महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सुरू? काही ठराविक शहरांमध्ये हा प्रायोगिक प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यामध्ये हा त्याला यशस्वी प्रयोग झाला. ह्याच्यामध्ये उद्देश हाच आहे, जसे तुम्ही मोबाईलचा बॅलन्स संपत आला की तुम्ही अननेसेसरी कॉल करत नाही. मगाशी मी बापू काळ्याचं वाक्य ते दाखवलं होतं, खर्च करायचा नाही. त्या प्रीपेड मीटरिंगमध्ये तुम्हाला ते सिग्नल देत राहील की आता तुमचा बॅलन्स संपत आला आहे, त्यामुळे तुम्ही जिथं दिवे आवश्यक आहे तिथे दिवे लावा, फॅन बंद करा. तर एनर्जी एफिशियन्सी हा एक मोठा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश होतो की रेव्हेन्यू कलेक्शन. आत्ता काय होतं की तुम्ही वीज वापरता, त्याच्यानंतर तुम्हाला 28 दिवसांनी बिल येतं आणि मग नंतर तुम्ही पे करता. हा एक पहिला असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये आधी तुम्ही वापरता आणि नंतर पे करता. त्यामुळे हे दोन्ही त्याच्यामध्ये करायसाठी म्हणून तो स्मार्ट मीटरचा प्रीपेड बिझनेस हा एक कॉन्सेप्ट आला होता. मी श्याम आशेकर, पुणे. मला सर एक प्रश्न विचारायचा, एक प्रश्न फक्त, की पुढची 2 सत्रातली महत्त्वाची व्याख्यानं आणि एकंदरीतच उपक्रम बाकी आहेत. विचारा, शेवटचा प्रश्न विचार. सर, भारतात पूर्ण सोलर एनर्जीवर ऊर्जा तयार होऊ शकत नाही का, ज्यामुळे कोळसाही वाचल आणि पूर्ण प्रदूषण इतकं भारतात होणार नाही, असं काही सोल्युशन नाही होऊ शकत का? तुम्ही जे बोलला ते टार्गेट आहेच गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं. गव्हर्मेंट ऑफ इंडियानं ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की 2050पर्यंत आमचं जे टोटल जनरेशन आहे, टोटल जनरेशनच्या 50% आम्ही रिन्युएबल करू. हे एका दिवसात होत नाही, कारण भारतात जर तुम्ही बघितलं की एवढा मोठा सेक्टर आहे, एवढा लोड आहे, एवढे सोलार करायचे, तेवढा सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आणावी लागते, त्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कम्पेअर टू बाकीचे जग आहेत जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, त्या जगाच्या जो स्पीड आहे त्या जगाच्या स्पीडमध्ये भारत ऑलरेडी वे अहेड आहे सोलारसाठी. ऊर्जा बचत आणि संवर्धन क्षेत्रावर निश्चितच अतिशय व्यापक अशी माहिती सन्माननीय कोकाटे सरांनी दिली. आणि दीपकजी, आपल्याला विनंती आहे की आपण व्याख्यान करतानाचं जे छायाचित्र आहे ते लगेचच आम्ही या ठिकाणी देत आहोत. अद्ययावत तंत्रज्ञान मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ वापरते, त्यामुळे सुभाष कुलकर्णी सर, सन्माननीय अध्यक्ष, यांच्या शुभहस्ते ते छायाचित्र त्यांना प्रदान करण्यात येत आहे.